मातंग समाजाचे आराध्य दैवत व थोर क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची यंदाची 2029वी जयंती असून विविध ठिकाणी ती महिनाभर साजरी होत असते। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही लहुजी शक्ती सेना व मातंग समाज बांधवांनी विविध उपक्रम घेत शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली। त्यात अण्णाभाऊ साठे चौकात समस्त शिरूरकरांच्या वतीने अभिवादन करण्यात येऊन नंतर बेंजोच्या गाण्यांच्या सुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। तिचा शेवट शहीद स्मारकाजवळ होऊन तेथे मुख्य सभेचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी 229 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच पत्रकार व मान्यवरांना फकीरा कादंबरी सप्रेम भेट देण्यात आल्याची माहिती संयोजक बंटी जोगदंड यांनी दिली। यावेळी विद्यार्थ्यांचा लहुजींच्या जीवनावरील गाण्यांचा रेकॉर्ड डान्स व पिया सातपुते यांचा गायनाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व लहुजींच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करण्यात आला। यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या मनोगतात लहुजींचा संपूर्ण जीवनपट मांडला, तर माजी नगरसेवक विनोद भालेराव आदिक ओव्हाळ नागेश शेलार यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या राज्य महिला आघाडी सदस्या वनिता शेलार, जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, तालुका अध्यक्ष नागेश साळवे, शहराध्यक्ष सोनू काळोखे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप औचिते, तुषार भवाळ, सागर उमाप, गणेश जाधव, सचिन काळोखे, नितीन काळे, पप्पू साठे, अविनाश साबळे, प्रमोद मांडवकर, अमोल उमाप, पप्पू रणसिंग, शुभम जाधव, आकाश पवार, रामलिंगच्या नूतन ग्रामपंचायत सदस्या मोनिका जाधव तसेच बबई नाडे, देवकुळेताई व अन्य पदाधिकारी, नागरिक व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन निलेश औचिते यांनी केले तर आभार संकेत सुरवसे यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229व्या जयंतीच्या निमित्तानं भव्य असं जयंतीचं आयोजन करणारे आमचे सहकारी मित्र बंटी जोगदंड, त्याचप्रमाणे अध्यक्ष सागरजी उमाप यांच्या आणि आचारांचं हे देवाणघेवाण झालं पाहिजे। मला या ठिकाणी महिलांचं प्रमाण जास्त दिसतंय, लहान बालगोळपांचं प्रमाण जास्त दिसतंय। खऱ्या अर्थानं ह्या बाल मनामध्ये या महापुरुषांच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल एक बीज रोवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करत असतो। आज आपण या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक उपक्रम केले असतील, त्या मागण्यासाठी विष्णुभाऊ आपल्या सर्वांसाठी उद्याच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी गेलेत। पण खऱ्या अर्थानं आपण सर्वांची एक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, त्याचप्रमाणे लहुजी वस्ताद साळवे असतील, यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे। यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये या सरकारची त्या ठिकाणी आपण पत्रव्यवहार करू। आता ज्या महिला बसलेल्या आहेत, बऱ्याचशा महिला सुशिक्षित आहेत, व्यासपीठावरही महिला आहेत। महिलांना शिक्षण देऊन संरक्षण देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं असेल ती व्यक्ती म्हणजे लहुजी वस्ताद साळवे। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेच्या 229व्या जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या ज्या पद्धतीने बाबांनी या स्त्री शिक्षण चालू केलं, त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांसाठी त्या लहुजींचा इतिहास घेऊन आपले हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे हे आपल्या पुणे ते नागपूर या ठिकाणी पायी यात्रेसाठी गेलेले आहेत। मित्रांनो, त्यांच्या पायामधून रक्त वाहत आहे तरी सुद्धा त्यांनी या समाजासाठी जिद्द सोडलेली नाही। म्हणून तुम्ही सर्वांनी 13 तारखेला सगळ्यांनी लहानाथोराशी उपस्थित राहावं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229व्या जयंतीनिमित्त भव्य अशा उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मंचाच्या समोरील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, महापुरुष होऊन गेले त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या आयुष्याची गाथा वाचणं आणि ते अनुकरण करणं आणि ते अनुकरणाची ज्योत तशीच तेवत ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीला तो आदर्श समोर ठेवण्यासाठी
त्यांचे जयंती उत्सव साजरे करणं ही आपली परंपरा आहे. लहुजी वस्ताद साळवे म्हणजे आद्य क्रांतिकारक. आपण जर त्यांचा इतिहास पाहिला, शुद्ध बीजापोटी फळे रसावे गोमटी असं जे वाक्य आहे त्या वाक्यास अनुसरून त्यांचा जीवनपट आहे. शिवकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या आजोबांवर दिलेली असताना पेशवाईच्या शस्त्रागाराची जबाबदारी त्यांच्या वडिलांनी लिलया पेलली आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये लहुजी वस्तादांनी क्रांतिकारक घडवण्याचं काम केलं. 1823ला गंजपेठेमध्ये जेव्हा त्यांनी तालीम उघडली, त्या तालमीमध्ये फक्त पैलवान घडवणं एवढंच उद्दिष्ट न ठेवता देश घडवण्यासाठी स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग प्रत्येकाच्या मनामध्ये तेवण्यासाठीची ज्योत त्या ठिकाणी पेटवण्याचं काम लहुजींनी केलं. लहुजींना वस्ताद म्हणून आपण ओळखतो. वस्ताद म्हणजे शिक्षक, वस्ताद म्हणजे मास्टर आणि वस्ताद म्हणजे घडवणारा असा त्या पाठीमागचा अर्थ अभिप्रेत आहे. तर वस्तादांनी कोणाला घडवलं? वस्तादांनी बऱ्याच जणांना घडवलं. वस्तादांनी त्यांच्या तालमीमध्ये आपण कोण कोण येत होते हे पाहिलं तर चाफेकर आले होते, महात्मा फुले स्वतः जायचे, लोकमान्य टिळक सुद्धा त्या ठिकाणी जात होते, आगरकर सुद्धा त्या ठिकाणी गेल्याचा इतिहास आहे. म्हणजे त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते सर्वजण लहुजी वस्ताद यांच्या संपर्कात आले. संपर्कातून त्यांना एक दिशा दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर त्यांनी विचारवंतही घडवले, त्यांनी समाज सुधारकही घडवले. महात्मा फुलेंनी जेव्हा स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेतलं तेव्हा त्यांनी आपल्या पुतणीला पहिली विद्यार्थिनी म्हणून त्यांच्याकडे पाठवलं आणि मुलींना शिक्षणाची दारं उघडताना दलित उद्धाराचं जे महात्मा फुलेंचं कार्य आहे त्या कार्यामधलं मोठं योगदान, पहिलं पाऊल त्यांनी त्यामध्ये टाकलं. म्हणजे आपण त्यांचं चरित्र जर वाचलं तर एकच माणूस एवढ्या क्षेत्रामध्ये एवढं चांगलं काम करू शकतो, प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचं कार्य करू शकतो, असे खूप कमी महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहिलं तर त्यांच्या संपर्कात कोण आले? गोपाळ गणेश आगरकरांसारखे समाज सुधारक आले, बाळ गंगाधर टिळकांसारखे स्वातंत्र्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणणारे पण आले आणि विद्येविना मती गेली असं ब्रीदवाक्य आपल्याला शिकवून सर्वांना शिक्षणाची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचवून आज आपण या ठिकाणी बसलो. त्यासाठी सर्वात मोठं योगदान देणारे महात्मा फुले हे सुद्धा संपर्कात आहे. क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही असं म्हणणारे वासुदेव भगवंत फडके सुद्धा त्यांचे शिष्य म्हणून होते. म्हणजे एकच व्यक्ती झपाटला तर तो काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लहुजी वस्ताद साळवे आहे. जाती जातीच्या भिंती अत्यंत मजबूत असताना सुद्धा त्या भिंतींपेक्षा आपलं उद्दिष्ट जर चांगलं असेल आणि आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर आपण समाज घडवू शकतो आणि ह्या जातीच्या भिंती आपल्याला अडवू शकत नाही, हे लहुजी वस्तादांनी दाखवून दिलं. म्हणून आपण जे पण महापुरुष आहे त्यांचं स्मरण पुन्हा पुन्हा करतो, त्यांच्या जीवनाची गाथा वाचतो आणि त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतो. असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच लहुजी वस्ताद साळवे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी संयोजकांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना प्रत्येक या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत त्यांना अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं भेट दिलेली आहे. पुस्तकामधून त्यांचा विचार प्रत्येकाच्या हातामध्ये दिलेला आहे. तो विचार त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरापर्यंत घेऊन जावा हा त्या पाठीमागे त्याचा उद्देश आहे. आणि अशा चांगल्या उद्देशाने काम करत असणाऱ्या संयोजकांनी आपल्यासाठी त्यांचे आयुष्याची गाथा आपल्यासमोर ठेवावी या उद्देशाने आजचे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहे. मी माझ्या वतीनं सर्व संयोजकांचं अभिनंदन करतो.
या ठिकाणी